मोठी बातमी आहे। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। आणि याचबद्दल बोलण्यासाठी अभिनेत्री निवेदिता सराफ या आता आपल्या सोबत आहेत। निवेदिताजी, तुमचंही अभिनंदन खूप। अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय, तुमच्या भावना? नाही, खूपच आता मला भरून आलंय, कारण हा अतिशय योग्य व्यक्तीला दिला गेलेला पुरस्कार आहे आणि त्यासाठी मी अतिशय आभारी आहे हा पुरस्कार त्यांना जाहीर केला गेल्याबद्दल। कारण खरोखरच ते महाराष्ट्राचं भूषण आहेत। त्यांच्या अभिनयाने, त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि त्यांचं काय म्हणू मी, त्यांचं जे संयमी व्यक्तिमत्व आहे त्यांनी खरोखरच आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनावरती अगदी अधिराज्य गाजवलंय आणि आज त्यांना हा असा पुरस्कार जाहीर केला जातो आणि अजूनही ते कार्यरत आहेत। अजूनही नाटक चालू आहे, अजूनही सिनेमा चालू आहे आणि हा असा पुरस्कार म्हणजे खूपच मला भरून आलाय आणि मी खूप 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 आभारी आहे शासनाची, आपल्या मुख्यमंत्र्यांची आणि आपल्या सांस्कृतिक मंत्र्यांची मी खूप खूप आभारी आहे। बरोबर। निवेदिताजी, एखाद्या स्टेजवर चित्रपटांमध्ये किंवा अभिनय करताना अशोक मामा जितके ऍक्टिव्ह असतात, जितके प्रोएक्टिव्ह असतात, तितके ते कुठल्या मंचावर जाण्यासाठी पुढे पुढे करणं किंवा असं काहीतरी वरवर करणं किंवा सतत काहीतरी प्रतिक्रिया देणं हा त्यांचा स्वभाव नाहीये। पण इतका मोठा पुरस्कार त्यांना मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? कारण पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा सुद्धा यापूर्वी त्यांनी कधी बोलून दाखवली नव्हती। आम्ही अजून आत्ता भेटलोच नाही, मी दुसरीकडे शूटिंग करते, ते दुसरीकडे शूटिंग करतात। मी त्यांना फोन करते, त्यांचा फोनच लागत नाही, कारण सारखे सगळे त्यांना फोन करतायत। तर मलाही त्यांची प्रतिक्रिया अजून ऐकायची आणि मी अजून त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलेलं नाहीये। तर मी आता तुमच्या इथेच पहिल्यांदा बोलतेय, कारण आम्ही दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करतोय। पण मी तुम्हाला म्हटलं तसं मी त्यांना श्रीमान योगी म्हणते, त्यामुळे त्यांना डेफिनेटली खूप आनंद झाला असणार। पण मुळात तो व्यक्त करायची त्यांची पद्धतच इतकी संयमी आहे। बरोबर। ते तसेच आहेत, म्हणजे ते फक्त त्यांच्या कामातनं बोलतात आणि तसेच ते आहेत। निवेदिताजी, मागे वळून बघताना हा जो तुमचा सगळा प्रवास आहे त्यांच्यासोबतचा, कुठला क्षण तुम्हाला प्रकर्षाने आता आठवतोय? असं म्हणायला गेलं तर प्रत्येक क्षण, बेसिकली मी म्हटलं तसं ते इतके अभिनय सोडला ऑफ द स्क्रीन, ऑफ द स्टेज, ते बेसिकली इतके मितभाषी आणि म्हणजे येस, त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर असतोच, बोलताना खुसखुशीत बोलणं असतंच त्यांचं, पण त्याचबरोबर ते खूप विचारी, मितभाषी आणि असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। तर हाच मनुष्य टीव्ही समोर किंवा हाच मनुष्य जेव्हा कॅमेरा समोर येतो किंवा स्टेजवरती येतो तेव्हा इतका वेगळा कसा वाटू शकतो असं त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना निश्चितच वाटू शकतं। बरोबर। कारण ते नेहमी म्हणतात कॉमेडी ही अतिशय सिरियसली करायची गोष्ट आहे। बरोबर। निवेदिताजी, आता काही दिवसाआधीचा किस्सा आहे। अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्या गळ्यात हार होता आणि त्यानंतर तो हार त्यांनी स्टेजच्या खाली येत अशोक मामांच्या गळ्यात टाकला आणि त्यांना साष्टांग दंडवत घातलं। त्यामुळे अगदी 90 नंतरची पिढी असेल, आमच्या पिढ्यांसाठी किती आनंद वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून पेरलेला अशोक मामांनी, त्याचीही थोडीशी छोटीशी पोचपावती वाटते? अगदी खरंच। आणि ही सगळीच मुलं, सिद्धार्थ आणि ती सगळी ही जनरेशन त्यांना इतकं मानतात आणि इतकं त्यांच्यावरती प्रेम करतात। आमच्यासाठी आमची मुलंच आहेत, कारण आता सिद्धार्थ काय, शुभ भावे काय, या सगळ्यांना आम्हीच ग्रो होताना बघितलंय। इव्हन अभिनयात सुद्धा ग्रो होताना बघितलंय, एक उत्तम व्यक्तिमत्व त्यांचं घडताना बघितलं। तर त्यांच्या पालकांना जितका आनंद होईल तितकाच आनंद आम्हालाही वाटतो त्यांच्याबद्दल। आमची मुलंच आहेत ती। बरोबर। एक शेवटचा प्रश्न, आता इतका मोठ्या पुरस्काराची घोषणा झालेली आहे, काही सेलिब्रेशन असणार आहे वेगळाच? आता घरी गेल्यावर बघते। ठीक आहे, पुन्हा एकदा तुम्हाला खूप शुभेच्छा आणि धन्यवाद। सेलिब्रेशन सर्वात पहिलं म्हणजे त्यांचे गुरु म्हणजे त्यांचे मामा, त्यांचे आशीर्वाद घेणं आणि त्यांच्या आई वडिलांच्या फोटोला नमस्कार करणं, त्याला हार घालणं, हे फार मोठं सेलिब्रेशन आहे। आणि आज असं आमचं सुदैव आहे की अशोकची मोठी बहीण विजया सबनीस त्या अमेरिकेत असतात, पेक्षा मोठ्या 81 वर्षाच्या आहेत त्या, आणि भाऊजी दोघंही घरी आहेत। आज एक त्यांना आशीर्वाद देणारा हात आज घरी आहे, तर त्यांना नमस्कार करणं हे नक्कीच मला असं वाटतं खूप मोठं सेलिब्रेशन असेल। बरं, आता एक शेवटचा प्रश्न, मला प्रश्न विचारण्याचा मोह आवरत नाहीये खरं तर। तुम्ही भेटल्या तुमची प्रतिक्रिया, तुमची रिॲक्शन काय असणार आहे? काय करणार आहात पहिल्यांदा? अरे बापरे, आता कसं सांगू, तू कॅमेरा बघायला
नाही बरं, आम्ही कॅमेरा पाठवला तर तुम्ही काय करणार? तुमची प्रत्येक मुवमेंट आम्हाला कॅप्चर करायची आहे खरं तर. दॅट विल बी अ सरप्राईज. नो. ठीक आहे, धन्यवाद निवेदिताजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि पुन्हा एकदा तुमचं सुद्धा खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. तर कलाक्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अशोक सराफ यांना देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचं अभिनंदन सुद्धा केलंय. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचं दर्शन आपल्या अभिनयातून उत्तमरित्या घडवलंय आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलंय असं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटलंय. तर अभिनेता सिद्धार्थ जाधव फोनवरून आता आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, काही दिवसांपूर्वी तुम्ही अशोक मामांच्या गळ्यात हार घातला होता, स्वतःच्या गळ्यातला काढून, आणि साष्टांग दंडवत घातला होता. अशोक मामांचं जे काही योगदान आहे त्या योगदानाची ही पोचपावती आहे हा पुरस्कार. खूप मोठा पुरस्कार आणि खूप मोठी गोष्ट आहे आणि अशोक सराफ सरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ही मुवमेंट सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे मनापासून अभिनंदन. खूप आनंद होतो या गोष्टीचा. अशोक सराफ सरांना आम्ही लहानपणापासून पाहतोय. त्यांच्या अभिनयातील नाटक असेल, सिनेमा असेल, टेलिव्हिजन असेल आणि ज्या पद्धतीने ते इतकी वर्ष काम करतायत, आपुलकीने काम करतायत, आत्मीयतेने काम करतायत आणि असा एक सर्वोच्च पुरस्कार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मनापासून बरं वाटतंय. म्हणजे ज्या वेळेला झी चित्रगौरवमध्ये अशोक सराफ सरांना ती एक वेगळी मानवंदना देण्याचा मला काय म्हणूया सन्मान मिळाला होता आणि ते खरंच ते दंडवत हे मनापासून होतं. कारण खरंच एवढे मोठे कलाकार आहेत आणि आम्ही सगळेच कलाकार त्यांच्या पायाशी आहोत. बरोबर. सिद्धार्थ, खरं तर आपण सगळेच लहानाचे मोठे अशोक मामांचा अभिनय बघत झालोय, खूप खळखळून हसवलाय, खूप आनंद पेरलाय आपल्या आयुष्यात अभिनयाच्या माध्यमातून अशोक मामांनी. आज या पुरस्काराची घोषणा झाल्यावर काही आठवतोय त्यांच्यासोबतचा एक विशेष प्रसंग? नाही, खूप माझ्यासाठी सर्वोच्च क्षण हाच आहे. पण दरवर्षी अशोक सराफ सर त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांना फोन करतो, माझ्या वाढदिवसाला ते मला फोन करतात, आशीर्वाद देतात. आम्हा सगळ्यांना भेटल्यानंतर ज्या पद्धतीने ते ऍप्रिशिएट करतात, कामाबद्दल ऍप्रिशिएट करतात. सो आठवणीचा क्षण माझ्यासाठी हा आहे की मी साडेमाडे तीन ह्या सिनेमामध्ये त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली होती मला आणि गेल्या वर्षी अशोक सराफ सरांना जो जीवनगौरव मिळाला होता त्यांचा चरित्रपट किंवा त्यांचा जीवनपट त्यांच्यासमोर सादर करण्याचा मान मला मिळाला होता. तर ते खूप मोठी गोष्ट होती. आणि जेव्हा कधीही तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे की सगळं बालपण म्हणजे आमचं टायमिंग सुधारण्यात ज्या स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे सर असतील किंवा अशोक सराफ सर असतील यांनी आम्हाला अजाणतेपणी घडवलेलंच आहे. त्यांचं काम बघतच मोठे झालो. त्यामुळे त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्याबरोबर असे क्षण घालवणं किंवा हा आनंद त्यांच्याबरोबर साजरा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. सिद्धार्थ, आता टीव्ही स्क्रीनवर आम्ही तो क्षण चालवतोय ज्या क्षणी तू तुझ्या गळ्यातला हार अशोक मामांच्या गळ्यात टाकला होता आणि अनेकांच्या डोळ्यात अश्रू आलेले होते आणि अत्यंत भावनिक क्षण होता आणि अशोक मामा सुद्धा मंचावर येऊन भारावले होते या क्षणाने. तो क्षण नेमका तू त्याचं आता कसं वर्णन करशील? बेसिकली तो माझ्या घरातला हार नाहीये, हा अशोक सराफ सरांच्या गळ्यातलाच हार आहे. हे आमच्या सगळ्यांकडून म्हणजे मी तुम्हाला खरं सांगेन की ज्या ठिकाणी मी शूटिंगला जातो, मायबाप रसिक प्रेक्षक भेटतात तेव्हा ते हेच म्हणतात की तुम्ही जी गोष्ट अशोक सराफ सरांच्या पायाशी तुम्ही नतमस्तक झालात हे अवघ्या महाराष्ट्राच्या मायबाप रसिक प्रेक्षकांना करायचंय. आणि ती भावना कुठेतरी माझ्याकडून ती व्यक्त झाली किंवा माझ्या माध्यमातून ती लोकांना दिसली. तर मलाही आणि माझ्यासाठी तो माझा एक वेगळा मुवमेंट आहे सर. आणि त्यासाठी मी झी मराठीचे झी चित्रगौरवचे आभारी आहेत. पण तो क्षण विलक्षण होता. आणि तुम्ही पाहिलं असेल तर जो पेहराव अशोक सराफ सरांनी घातलाय तोच त्याच पॅटर्नचा शर्ट मला त्यांनी दिला होता. माझ्यासाठी खूप वेगळा मुवमेंट होता. पण आज हा पुरस्कार ह्या पुरस्काराची घोषणा होणं. सिद्धार्थ, थोडंसं थांबवतो. स्वतः अशोक सराफ आता फोनवरून आपल्यासोबत आहेत. अशोक मामा, खूप मोठा पुरस्कार तुम्हाला जाहीर झालाय, महाराष्ट्र भूषण. कुठल्याही पुरस्कारासाठी तुम्ही कधीच आग्रही नव्हतात, पण तुमच्या कामाची ही पोचपावती आहे. तुमची पहिली भावना? हा, करेक्ट आहे. हेच अगदी मला वाटतंय. कारण मला कल्पना नव्हती मला हा पुरस्कार मिळेल. पण तुम्ही म्हणजे या सगळ्या लोकांनी तुम्ही रजिस्टर केलं की मी कुठे काहीतरी चांगलं काम करतो, तुम्हाला ते आवडतंय, हा माझ्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि हा पुरस्कार मला दिला तेव्हा माझी आतापर्यंतची धडपड कुठेतरी सार्थकी लागल्यासारखं मला वाटतंय.
अशोक सर, तुम्हाला पहिल्यांदा कधी कळलं की तुम्हाला हा पुरस्कार मिळाला किंवा घोषणा झाली आहे तुमच्यासाठी? आत्ताच कळलं मला थोड्या वेळापूर्वी. अच्छा. आणि हो. आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर असे कोणते टप्पे आहेत, कोणते प्रसंग तुम्हाला आठवतात या निमित्ताने? म्हणजे आता टप्पे म्हणजे आता कसं काय सांगणार? म्हणजे असं आहे अशोक मामा की आम्ही सगळे तुमचे चित्रपट बघून मोठे झालो आहोत. तुम्ही आम्हाला खूप हसवलं, त्याबद्दल आम्ही म्हणजे खूप धन्य आहोत की तुम्ही प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक अभिनयातून आम्हाला खूप खळखळून हसवलेला आहे, आनंद आमच्या आयुष्यात पेरला आहे. पण तुम्हाला असं काय आठवतं थोडंसं मागे वळून बघताना? करेक्ट. माझा तोच हेतू होता फक्त, की काही जरी झालं तरी मला काय करतोय, मी काय करतोय हे मला आवडण्यापेक्षा तुम्हा लोकांना म्हणजे प्रेक्षकांना कसं आवडेल याचा मी कायम विचार केला. कारण ते लोक असतील तरच मी आहे हो, असं असतं ना साधारणपणे. तसं नाही, तसं असतंच. त्यामुळे काय मी लोकांना आवडेल, कसं आवडेल याचा मी नेहमी विचार केला आणि त्याप्रमाणे मी देत आलो. अशोक मामा, पुरस्काराचे मानकरी तर तुम्ही आहातच, नो डाऊट. पण तुमच्या अवतीभोवतीचे असे कोणते व्यक्ती आहेत, अशा कोणत्या जवळची नाती आहेत की ज्यांना तुम्ही या पुरस्काराचं श्रेय किंवा प्रवासाचं श्रेय देऊ इच्छिता? म्हणजे तसं पाहिजे विचार ऍक्च्युली या आर्टिस्ट म्हणून प्रवास आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ज्या ज्या माणसाने माझ्याबरोबर काम केलं त्याचा प्रत्येकाचा सहभाग आहेच ना. कारण मी जे करत गेलो त्याला कुठलीही ही जी गोष्ट असते अभिनय एकाने होत नाही, एका माणसाकडून होत नसते कधी. त्याच्याबरोबर को आर्टिस्ट पण त्याला रिस्पॉन्सिबल असतातच. त्यांनी जर चांगलं केलं तर एक काम चांगलं होत असतं. त्यामुळे त्यांनी मला रिस्पॉन्स दिला. त्यामुळे मी प्रत्येकाचेच आभार मानले की ज्यांनी माझ्या प्रवासात आतापर्यंत मला सहाय्य केलं त्या सगळे. शिवाय माझी निवेदिता तर आहेच, ती तर खंबीरपणे उभी राहिली माझ्या मागे, तेव्हा काही प्रश्नच नाहीये. त्यामुळे मी घर बाजूला ठेवून मी माझ्या कार्याकडे मी लक्ष ठेवू शकलो. पण अशोक मामा, तुम्ही जेव्हा अभिनयाची आणि तुमच्या सगळ्या प्रवासाची सुरुवात केली होती तेव्हा वाटलं होतं की असा कुठला मोठा पल्ला आपण गाठू? नाही, म्हणजे बिलकुल कल्पना नव्हती, बिलकुल कल्पना नव्हती. पण मी करत गेलो, लोकांना आवडत गेलं. मी करत गेलो आणि लोकांना आवडतं म्हटल्यावर मला जास्तीत जास्त चोखंदळपणा घ्यावा लागला. मला त्याच्यावर विचार करावा लागला की आपल्याला एक लक्षात ठेव की तुला लोकांना आवडेल असंच करायला पाहिजे, नाहीतर काय करण्यात अर्थ नाहीये. हे मी मनाशी स्वतःचे ठरवलं होतं. त्यामुळे काय झालं की पहिल्यापासून मी काम करत गेलं, ते लोकांना आवडत गेलं. हा सगळ्यात या यशस्वी होण्याचा एखादा मार्ग असावा असं मला वाटतं. बरोबर. अशोक मामा, ग्रँट रोडच्या चिखलवाडीत तुम्ही आणि गावस्कर एकत्र राहत होतात. तुमच्यासाठी तो संघर्षाचा काळ असावा. ते दिवस आठवतात या निमित्ताने? अरे बापरे, ते तर मी कधीच विसरू शकत नाही. कारण काय झालंय, मी माझ्याच बरोबर तो तिथे राहायचा याचाच मला केवढा अभिमान आहे. तर मी तर सांगायचो की सुनील गावस्कर माझ्यासमोर राहायचा, ही गोष्ट केवढी महत्वाची होती त्यावेळेला. आता काय ना, आता तिकडे कोणीच नाही, आम्ही सगळे कोणीच नाही आता तिकडे. पण आमची सुरुवात तिकडूनच झाली ना. इव्हन एकंदर आम्ही नाटकात काम करायची सुरुवात पण तिकडूनच झाली. मग तो क्रिकेटकडे गेला, मी इकडे आलो, असं झालं ते. अशोक मामा, आता तुम्ही कुठे आहात? कारण आता थोड्या वेळापूर्वी निवेदिता सराफ यांच्याशी आम्ही बोललो, तर त्या म्हणाल्या की अजून सुद्धा तुम्ही कामात आहात. हो, अजून सुद्धा हो, माझं चालू आहे ना, माझं नाटक एक स्टेजवर चालूच आहे. परत माझा मार्चला म्हणजे आता 2 पिक्चर सुरू होते. बरोबर. कारण मी आता सिलेक्टेड आता मी करतो. कारण काय असतं, मग आता करून आता मला चालणार नाही, नाही का. मग आता घरी कधी जाणार आहात सेलिब्रेशनसाठी? मी घरीच आहे आता. अच्छा. आता मी घरीच आहे. पण माझा प्रोग्राम असा चाललेला आहे सध्या. आता उद्या प्रयोग आहे माझा, मग पुढच्या महिन्यात सुरू होत आहे, असं चालू आहे, सतत चालू आहे. अशोक मामा, थोड्या वेळापूर्वी आम्ही एक प्रसंग दाखवला होता की सिद्धार्थ जाधव स्टेजवरून खाली येतो आणि तो हार तुमच्या गळ्यात घालतो आणि तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो. यावेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी साठलेलं होतं, अत्यंत भावनिक क्षण होता आणि तुम्ही सुद्धा स्टेजवर जाऊन खूप भारावला होतात. तर तो क्षण तुमच्यासाठी काय होता? तो तुम्ही शब्दात त्याचं वर्णन करू शकता? सगळ्यात महत्वाचा म्हणजे ते अशा रीतीने हे सेलिब्रेट करते तसं मला वाटलं नव्हतं बिलकुल. जेव्हा हे सगळं बघून सगळे एवढे लोकांनी करून एकत्र म्हणजे काय, म्हणजे खरं म्हणजे तो वर्णन करता येणार नाही असं सीन होता एकंदर. त्यामुळे मी कुठेतरी आतमधून गलबललो होतो पुरा. म्हणजे मला बोलता येत नव्हतं, अशी परिस्थिती झाली त्यावेळेस. बरोबर. आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी सुद्धा खूप शुभेच्छा. आणि या पुरस्काराची घोषणा झाली त्यासाठी सुद्धा तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही आम्हाला असंच भरभरून यापुढे सुद्धा हसवत राहाल ही अपेक्षा. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. धन्यवाद.
आता एक राजकीय बातमी